अंबड नगर परिषद विकासाच्या मुद्द्यांवर गाजणार। अंबड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सर्वच पक्षांनी अद्यापपर्यंत आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले नसले तरी इच्छुकांनी गाठीभेटींवर जोर दिला असून कोणाचा झेंडा या नगर परिषदेवर फडकणार याविषयी सर्वसामान्य नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय गाडे यांनी। अंबड नगर परिषदेसाठी सध्या स्थितीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा रंगीन सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। नगर अध्यक्षपदासाठी सध्या स्थितीमध्ये सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे आणि प्रचार करताना देखील आपल्याला या ठिकाणी ते पाहायला मिळत आहेत। चर्चा सुरू आहे सध्या स्थितीमध्ये। मात्र सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी मी सध्या स्थितीमध्ये अंबड येथील काही एका चौकात आलेलो आहे आणि या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत, त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय सांगणार? अंबड नगर परिषदेत निवडणूक होतीये, काय सांगणार? कशी सध्या रंगीन असणार आहे सामना या ठिकाणचा, काय वाटतं तुम्हाला? नगर परिषदमध्ये भारतीय जनता पक्षाने याच्या अगोदर खूप कामं केले आणि आता जे उमेदवार आहेत ते एकदम सक्षम आहे आणि विकासाच्या बाबतीत जर म्हणलं तर केंद्रात सत्ता भाजपची आहे, महाराष्ट्रात बी सत्ता भाजपची आहे आणि तिथून निधी भरपूर आणू शकते। आता पुढच्या वेळेस आता हे समजा वर्ष 6 महिन्यात सेपरेट पाणी पुरवठा योजना यायला लागली। आता जरी समजा 15-20 दिवसाला भेटत असलं तर त्याच्यासाठी सेपरेट पाईपलाईन होणार आहे आणि अंबडचा प्रश्न पाण्याचा मिटणार आहे। मग बाकी रस्ते तर चालूच आहे आता सध्या। बरं, काय विकास कामे झाली त्या ठिकाणची, काय सांगणार अंबड शहराचे? अंबड शहराचे रस्ते झाले तुमचे, अंबडला भरपूर हे आणलं। म्हणजे आता समजा हे कामाच्या बाबतीत जर म्हणलं ना तर रोड नाल्या तर समजा ते पहिली अंडरग्राऊंड आहे, त्याच्यामुळं बी अंबडचं ते पाणी जात नाही, त्याच्यामुळे ह्या अशा नाल्या कोंडलेल्या राहत्या। त्याच वेळेस जर त्यानं चांगले केले असते तर आज ही घाण नसती राहिली। निश्चितच आणखीनही काही नागरिक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय सांगता, महायुती की महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष या ठिकाणचा होऊ शकतो, काय सांगणार? नगराध्यक्ष साहेब कोणाचा हो त्याबद्दल मी त्यांना आत्तापासून शुभेच्छा देतो। मग अंबडचे पाण्याचे प्रश्न बघा, नाल्याचे बघा, नाल्या बघा कुठं तुमले, रोड बघा, रोड कुठं व्यवस्थित नाहीत। जिकडं तिकडे बघितलं तर सगळं रोडवर सगळं धोदार उडते, लेकरांना त्रास होतो। कुत्र्याने इतका उच्चान मांडलेला आहे की आपण थोडं पुढं जर गेलं तर कुत्र्याला लगे पाठीमागं, गाडीच्या पाठीमागं लागते किंवा लहान मुलाच्या पाठीमागं लागते आणि पाठीमागं तर एक 2 वर्ष मुली असं इतका लचके तोडले त्या मुलीचे। मुस्लिम समाजाची मुलगी होती, लहान मुलं होतं, बाळ होतं। समाजाचा काही प्रश्न नाही इथं, पण लहान बाळ होतं, त्या मुलासंग असं होतं। आणि त्यानंतर नाल्या बघा तुम्ही, नाल्या बघा, पाणीचा प्रश्न इतका बिकट आहे। 22 दिवसाला पाणी येतं, 22 दिवसाला पाणी येतं नाही, वर्षी तुम्ही पाणीपट्टी घेता, वर्षाची पाणीपट्टी घेता, 15 दिवसाला 20 दिवसाला पाणी सोडता आणि कसा ढीग बघा तुम्ही, कोणत्या जागेत जाऊन तुम्हाला सगळ्या आंबड्यामध्ये पूर्ण जागेत फिरतो तुम्ही, कसा ढीग बघा तुम्ही, सगळीकडे बघा, झाडे झुडपे बघा तुम्ही। आमची फक्त एकच विनंती, नगराचे कोणी आम्ही त्यांना आत्तापासून शुभेच्छा देतो आणि नगरसेवकला पण देतो, पण त्यांनी कामं व्यवस्थित करायला पाहिजे, एवढीच विनंती आम्हाला बस। निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी पाण्याचा प्रश्न असतील किंवा इतर कचऱ्याचे प्रश्न या ठिकाणचे आहेत असं मत या ठिकाणी व्यक्त होतंय। आणखीन काही बांधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। दादा, काय सांगणार आहे? सध्याची परिस्थिती कशी आहे? विकास कामे काय झालीत आहेत आणि कोणाचा झेंडा फडकेल नगर परिषदेवर, काय सांगणार आहेत? झेंडा तर फडकन कोणाचा आहे आता सांगता नाही येणार, अजून त्याला टाईम आहे। पण जे बी काम जे केलेलं आहे तो काम जे तर अधुरा होतो, काम पूर्ण होत नाही। रोड झाला पण रोडकडून फाटे भरले नाही, नाली नाही झाली, फार दिक्कत। एक गाडी पास होत नाही, दुसरी गाडी आली तर अर्धा तास लागतो निघाला, बेफालतू की ट्रैफिक हो रही। इसका इतना त्रास हो रहा है, आप आके सराफा में खाली 5 मिनट खड़े रह के देखो, अगर वहाँ गाड़ी निकली तो फिर बोलो मेरे को, हम ऑटो चलाने वाले, हमको मालूम है क्या दिक्कत है। बहुत तकलीफ हो रही, कहीं भी जाओ, ऊपर रोड पर जाओ, इधर जाओ। और ये कुत्तों का जो बोले इन्होंने, बहुत डर हो गया। एक बार कभी कुत्ते देखे तो 150 कुत्ते आ रहे, बच्चों को बाहर निकलने का बहुत डर हो गया हुआ है। और पानी का मसला बताया भाई ने, नाली का ये बहुत मसले, पर लोग बोल के नहीं बता रहे, ऐसा है। और लोगों को मेरा बोलना ये है, लोगों पब्लिक का बोलना कि पैसा मत लो, काम करा के लो, खड़े रह के बोल के। अपन थोड़ा बहुत पैसा ले रहे, वो दे दे रहे अपने को खामोशी में आके, तो अपन क्या कर रहे हैं, उनको बोल नहीं सक रहे अपन कि हमारा ये काम नहीं हुआ, हमारा वो काम नहीं हुआ। तो पैसा मत लो और उनसे खड़े रह के काम करा के लो।
हाँ, ये मेरा बोलना है. निश्चितच कुठेतरी जे रस्त्यांची प्रश्न आहेत या ठिकाणी कायम असल्याचं म्हटलं जातं. आणखीन काही बांधव आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगणार आहेत, काय कशी परिस्थिती अंबड शहराची सद्यस्थितीमध्ये, काय विकास कामे झाली आहेत का? विकास कामं झालेली आहे सध्या परत चांगलं आहे. थोडेफार अशा गोष्टी आहे, स्थानिक आमदार आहे, चांगला आमदार आहे, भारतीय जनता पार्टीची सत्ता नगराध्यक्ष. धन्यवाद. निश्चितच कुठेतरी भारतीय जनता पार्टीचेच कुठेतरी नगराध्यक्ष होईल असं मत व्यक्त केलं जातं. मेरे दोस्त ने क्या बोलेंगे भाई, अभी कैसी परिस्थिति यहाँ की, क्या बोलना चाहेंगे? मेरे दोस्त ने जो बोला नगर अध्यक्ष आमदार साहब के बारे में, वो बात सब सही है. आमदार साहब उनका काम करते, जो नीचे वाले लोग हैं उनका काम है कि देखना है अंबड़ शहर को किस तरीके से काम किया जाए. नाला 2-2 महीने तक कोई आके निकालता नहीं. जो नगर पालिका है वो संभाल रहा कौन? शू साहब का आ गए. शू साहब का काम रहता कि सारे जगह देखो. तो जो नगर पालिका के काम करने वाले लोग हैं, यहाँ के जो नेता लोग हैं, मेरा बोलने का मतलब ये है कि उनको गली को व्यवस्थित करो, अंबड़ शहर को व्यवस्थित बनाओ. कौन से तरीके से व्यवस्था हुआ अंबड़ शहर? जो काम भी हुआ आज, जो लोगों का काम हुआ बताए मेरे दोस्त, मेरे मित्र लोग मामा लोग ने, तो कौन से तरीके से काम हुआ? सब 2 नंबर में काम हुआ. आप जाओ, काम हो गया बोल रहे नया, लेकिन सब रोड अभी से 8 दिन हो रहे काम हो के, लेकिन रोड फूट गया हो. सब मिलावट वाला काम हुआ. नाली साफ नहीं होती. लाइट शार्ट हो गई तो नगर पालिका में फोन लगाए तो लाइट वाला 15-15 दिन आके लाइट नहीं लगाता. अब ये बातें सब किसको कहना आप? बस मेरा निश्चितच इतना आपण कहना या है. ठिकाणी जय पाहिलं हिंद. तर कुठेतरी जे नगरसेवक आहेत त्या अगोदर त्यांनी कुठेतरी काम केलेचं नसल्याचं या ठिकाणी या बांधवांकडून म्हटलं जातं. त्यामुळे कुठेतरी आता यावेळी जी नगर परिषद अध्यक्ष असेल ते कुठेतरी ज्यांनी कामं केलेली असतील किंवा ज्यांनी ह्या विकास कामाच्या मुद्द्यांवरच ही कुठेतरी निवडणूक होणार असल्याचं देखील म्हटलं जातं आहे. त्यामुळे नगर अध्यक्षपद हे ज्यांनी कामं केली असतील त्यांनाच निवडून देणार असल्याचं देखील भावना या ठिकाणी या सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. अजय गाडे, लोकशिवाय मराठी, अंबड, जालना.